हे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही. राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे. त्या दिवशीसुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे. राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार आहोत. तिथे अजितदादांना ज्या वेळेला अजितदादांचं हे झालं होतं दुर्घटनाने निधन झालं त्याच वेळेला आम्ही तो निर्णय तिथे जाहीर केला होता. आताही राहुरीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची चर्चा करून आम्ही आज तो निर्णय घेऊन टाकू. क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सकपाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ. प्राजक्त तनपुरेंशी काल माझी चर्चा झालेली आहे. ते मला आज माझ्याशी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणार आहेत आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढची भूमिका जाहीर करू. मुख्यमंत्र्यांनी साथ घातलेली आहे. मी आता जयंत पाटील साहेब आम्ही सगळेजण आता सुप्रियाताई वगैरे आम्ही बसू आणि ते बसून त्याच्या संदर्भामधला निर्णय घेण्याच्या संदर्भात आता बैठक होईल आणि तिथे निर्णय घेऊ. मी त्या दिवशी म्हणालो होतो की अशोक खरातांचं हे प्रकरण नक्की या असलेल्या बोंधू बाबांचं किंवा त्यांच्या असलेल्या या सर्व CDR किंवा बाकीच्या व्हिडिओ क्लिप वगैरे आलेले आहे हे ज्यावेळेला बाहेर आलं त्याच्या संदर्भामध्ये नक्की ते प्रकरण कोणाकडं लक्ष करून केलेलं आहे का त्यांनी केलेल्या या कुकर्माच्या बाबतीमधला कारवाई करण्याचा आहे अशी शंका व्यक्त केली गेली होती. आज मला वाटतं की अंजली दमानियाकडं जर अशा प्रकारचे CDR कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या असलेल्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींनी की त्यांनी तशा प्रकारचा आक्षेप घेतला तर पोलिसांनी त्याचा खुलासा किंवा तिथल्या असलेल्या राज्य सरकारने माझं तोच म्हणणं आहे की हा शंकेचं कारण होतं आहे की अशा प्रकारचे CDR बाहेर जातात कसे का कोणी देत आहे जाणीवपूर्वक किंवा कोणाला अशा प्रकारचं टार्गेट किंवा लक्ष केलं जातं का अशा शंकेचं कारण येतं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता खुलासा त्यांच्या असलेल्या डिपार्टमेंटने आणि राज्य सरकारने करणं गरजेचं आहे. मला माहीत नाही याच्या बाबतीमध्ये जय पवार काय म्हणाले याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं की कोणत्याही प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला टार्गेट करत नसतील पण तसं करत असेल तर राजकारणाच्या बाबतीमधला ही भूमिका घेतली गेली का माझ्याकडे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं माहिती नाही. मला वाटतं की विधिमंडळाच्या आवारामध्ये आम्ही बऱ्याच आमदारांशी आमच्या भेट जाते चर्चा होते त्यावेळेला ते अजितदादांची भावना बोलवून दाखवता ही सत्य परिस्थिती आहे. परंतु पवार साहेबांच्याकडे त्यांची कोण भेट झाली असेल तरी मला कल्पना नाही. ते सांगत होते की स्वर्गवासी अजितदादा पवार यांचा जो विचार होता त्याप्रमाणे एकत्र येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे असं बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे. म्हणूनच म्हणालो की आत्ता मी साहेबांची चर्चा केल्यानंतर मी आता आज पक्ष कार्यालयात गेल्यानंतर संबंधित असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा करेल आणि त्याच्या प्रकारची भूमिका आम्ही आज ठरवून घेऊ. भाजपला संधी दिली नाही, उलट भाजपने आमच्या लोकांना फोडलं आणि आमच्या लोकांना संधी दिली आणि खऱ्या भाजपवर अन्याय केला आहे. आता कराडमध्ये 8 सदस्य भाजपचे निवडून येऊन सुद्धा जर त्यांनी 2 फुटीर लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं आता भाजपने विचार करणं गरजेचं आहे. भाजपचा स्वतःच्या लोकांना संधी देण्याच्याऐवजी भाजप जर त्यांच्या बाहेरून आलेल्या लोकांना संधी जास्त देत असेल तर तो नाराजीचा सूर आता भाजपमध्ये उमटायला लागलेला आहे. आणि एक आहे की भयानक परिस्थिती अशी आहे 10 कोटी आता माझ्याकडे करणे म्हणून सभापती झाल्या त्यांना 10 कोटी जर मिळाले असते सभापती मिळाला असेल आणि मला कळत नाही भीतीच राहिलेली नाही. भीती काय राहिलेली नाही माहिती आहे का की आपल्याला डिस्क्वालिफाईड करतील, आपण निलंबित होऊ, आपलं करिअर खराब होईल याची भीती जर कोणाला लागत नसेल. आता विराज शिंदे जे वाई म्हणून त्यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या त्यांचे वडील हे डॉक्टर सुरेश जाधव हे फार मोठे काँग्रेसचे नेते अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्या असलेले सासरे रतनजी शिंदे हे फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस संस्कृतीचे मदन आप्पांचे विश्वासाचे काहीतरी त्या घराला संस्कृती आहे. आता ह्या घरातल्या संस्कृतीच बिघडायला लागल्या तर त्याला आम्ही काय करणार. त्यामुळे आम्ही काल ठरवलं की अशा प्रकारचं जर खालच्या पातळीवरचं राजकारण एक वेगळ्या प्रकारचं आणि सरळ मंत्री वगैरे सांगतायत त्यांना त्यांचे सदस्य सांभाळता येत नसेल
आता असे जर सदस्य सांभाळण्याच्या संदर्भात मग सगळ्या लोकांना पैसे देऊन टाका, म्हणजे निर्विवाद सर्व सत्ता मग मिळून जाईल.